संजय कुंडली गुळवे, माझ्या मोठ्या वहिनी ही जयश्री महादेव गुळवे यांना सार्थक हॉस्पिटल म्हणजे रोजकरी मॅडमच्या दवाखान्यामध्ये आम्ही 19 तारखेला आपलं गर्भाशयाची पिशवी काढण्यासाठी ऍडमिट केलेलं होतं. त्यानंतर 20 तारखेला त्यांनी ऑपरेशन केलं आणि त्यांनी 4-5व्या दिवशीच आम्हाला डिस्चार्ज घेऊन जावा म्हणाले. म्हणजे पेशंटची गैरसोय आहे, तुमचं कमी झालेलं आहे, तुम्ही टाकवे तोडताना परत या. मग आमच्या पेशंटला रात्री 12 वाजता अचानक छातीमध्ये दुखायला आणि उलटी व्हायचा त्रास व्हायला. तर ते आम्ही त्यांना उठवायला गेल्यानंतर त्यांनी कोणच आले नाहीत आणि त्यांच्या जी स्टाफमध्ये एक बिचारी महिला होती, त्यांनी कुठलं इंजेक्शन दिलं कुठलं काय दिलं आम्हाला माहित नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी मॅडमला विचारून दिले म्हणले. मग त्याच्यानंतर सकाळी 5 वाजेपासून तर जास्त त्रास व्हायला. मग आम्ही मॅडमला चर्चा केल्यानंतर मॅडम म्हणल्या की तुम्हाला आता इमर्जन्सी आहे, सोलापूरला पेशंट न्यावं लागतंय. मग त्यांनी रेफर करून त्या दवाखान्याचा पत्ता बित्ता त्यांनी दिला. मग त्याच्यानंतर आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्या हॉस्पिटलवाले म्हणजे तुमचं पेशंट जाऊन साधारण 1 ते 1.5 तास झाला. मग आमचं पेशंट सकाळी 5 वाजता 5:15 वाजताच गेलेला आहे, पण त्यांनी आम्हाला रेफर केलं सकाळी 7-7:15 वाजता. आणि परत तिथून आम्ही आलो की तिथून त्यांनी पेशंट गेले म्हणल्यावर आम्ही तुळजापूरला आलो. तुळजापूरला आल्यानंतर त्यांच्या दवाखान्याच्या समोर गेलो. आम्ही फक्त त्यांना न्याय मागत होतो. त्यांनी आम्हाला राजकीय दबाव, पैशाची मागणी असं बरंच काही आम्हीच दाखवून तुम्ही अंत्यविधी करा, पोस्टमॉर्टम करा, नंतर जी निकष येईल त्याच्यावर आपण मार्ग काढू असं तसं म्हणले त्यांनी. पण आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला त्यांनी पैशाचं बळ दाखवलं, पुन्हा माणुसकीचं बळ दाखवलं, दबाव आणला, काही प्रकारचा दबाव आणला. पण आम्ही काय हार मानली नाही. त्यांच्या दवाखान्यापाशी आम्ही 3 ते 3.5 तास बॉडी ठेवली होती. तरी 3.5 तास बॉडी ठेवल्यानंतर त्या स्वतः डॉक्टरची यायची आमच्यापर्यंत चर्चा करण्याची तयारी झाली नाही. त्याच्यामुळं आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आमच्या लहान लहान लेकरावरच्या डोक्यावरलं जी छत्र हरपलेलं आहे ही केवळ डॉक्टर मॅडमच्या निष्काळजीपणामुळे छत्र हरपलेलं आहे. आम्ही त्यांना 65,000 रुपये मोजलेले आहेत. आम्हाला आमचं बजेट नसताना आम्ही कर्ज काढून, बचत गटाचं कर्ज काढून त्यांना 65,000 रुपये आम्ही जमा केले. त्याच्यानंतर त्यांनी ऑपरेशन केलं आणि त्यांनी आम्हाला 3ऱ्या आणि 4थ्या दिवशीचा डिस्चार्ज घेऊन जावा म्हणले. आम्ही नाही म्हणल्यानंतर त्यांनी आम्हाला वरल्या रूम मध्ये शिफ्ट केलं. आता ज्या पेशंटला 15 टाके आहेत ती पेशंट वरल्या रूम मध्ये कसा जाईल पायऱ्या चढून? त्यांच्याकडे लिफ्टची व्यवस्था नाही, त्यांच्याकडे ऑक्सिजनची व्यवस्था नाही, त्यांच्याकडे व्हेंटिलेटरची व्यवस्था नाही. तर त्या पेशंटला रात्री दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट केल्यानंतर त्यांना एवढा मानसिक त्रास झाला की त्यांचं 5:15 ते 5:30च्या दरम्यान त्यांचं निधन झालं. आणि त्यांनी आम्हाला निधन झालेलं माहिती असून सुद्धा त्यांनी रेफर केलं, सोलापूरला पाठवलं. मागणी काय नाही, आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आणि तुमच्या जी दवाखान्यामध्ये रात्रीपासून ते आतापर्यंत जी सीसीटीव्ही फुटेज आहे की आम्हाला कोण कोण राजकीय नेता आला, कोण कोण आलं, आम्हाला काय काय बोलले, ही सगळं फुटेज पाहिजे आम्हाला सीसीटीव्हीचं. नाही, आम्हाला रात्रीच्या 12 वाजेपासून सकाळी 12 वाजेपर्यंत आम्हाला फुटेज पाहिजे की तिथं कोण कोण आलं, काय काय नाही, रात्री त्यांनी कोणतं इंजेक्शन दिलं, काय नाही, त्यांचं डॉक्टर स्वतः ते इंजेक्शन द्यायला का त्यांचा कोण स्टाफ होता, त्यांनी चुकीचं इंजेक्शन दिलं का आमचं माणूस त्यांच्या गैरसोयीमुळे दगावलं का, आमच्या काय ह्याच्यामुळं का मानसिक त्या स्वतःला पेशंटला समजा काय त्रास होता त्याच्यामुळे दगावलं. हे आम्हाला खुल्लं करण्यासाठी आम्हाला त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पाहिजे. आणि त्यांनी आजपर्यंत 5-6 दिवस झालं जी आम्हाला त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचा एकही कागद आमच्याकडे नाही. आमच्याकडे कागद आहेत, त्यांनी फाईल दिलेले फक्त रक्तलघवी चेक केलेले, जी तुमचे ऍडमिट करायच्या अगोदर जी रक्तलघवी रिपोर्ट आहेत ती रिपोर्ट, एवढेच रिपोर्ट आहेत आमच्याकडे. त्यांनी कुठली गोळी दिलेली नाही, कुठलं काय दिलेलं नाही. योगा ह्याच्यामध्ये फक्त कुठली गोळी वापरली, कुठलं औषध वापरलं, ह्याच्यात काहीच नाही. फक्त रक्त आणि लघवीचा रिपोर्ट आहे, बाकी काही नाही. आमच्याकडून तर त्यांनी 65,000 रुपये घेतले. मग आम्हाला म्हणायचंय की ही जी आमच्या सोबत घडलं ती बाकीच्या इतर कुणासंग असा प्रकार होऊ नये. काही सगळे रक्तलघवीचे रिपोर्ट आहेत, सगळ्या बाहेरच्या डॉक्टरचे रिपोर्ट आहेत. त्यांच्या दवाखान्यातलं कुठलं इंजेक्शन आणलंय, कुठली गोळी आणली, ह्याचा एकही रिपोर्ट नाही. मला सार्थक हॉस्पिटलच्या ओनरला, सर्वेला, त्यांच्या किरण रोजकरी यांना विचारायचं की तुम्ही पेशंट किती मारायचे, आणखी तुम्हाला किती लोकांचं नुकसान करायचं, तुम्हाला की आजपर्यंत किती लोक मारले, तुम्ही किती लोकांना पैसे दिले, किती दिवस दाबणार हे सगळं? तुम्ही हॉस्पिटल बंद करा. आदरणीय जिल्हाधिकारी साहेब, तुम्हाला मी माझी पुजारी साहेबांना विनंती आहे की आपण ह्या हॉस्पिटलची, सार्थक हॉस्पिटलची सखोल चौकशी करा. ह्या हॉस्पिटलमध्ये एकही सर्जन नाही. आदरणीय किरण रोजकरे मॅडम ही सिव्हिल हॉस्पिटलला पण काम करते, तिथं स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये पण काम करते. ती का हे चालतं का? हे चालत नाही. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे
की हे मृत्यू विनाकारण ह्या रोजकरी मॅडमच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे. माझी विनंती आहे की ह्या कुटुंबाला न्याय द्यावा. या कुटुंबाचा छत्रछाया हरपलेली आहे. एक आई माऊली ह्या घरातील कुटुंबातली गेलेली आहे. त्या लेकरांना आदराचा मायाचा हात नाही आता या. आपण न्याय द्यावा ही विनंती.